नमस्कार मंडळी. आपण हरिवल्लभ आयुर्वेदिक हॉस्पिटलचे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे पार्ट बघितले, वेगवेगळे रूम बघितला. आता आयुर्वेदिक हॉस्पिटलचा सगळ्यात बेसिक पार्ट आणि आयुर्वेदिक हॉस्पिटलची थीम काय आहे आपण याच्याबद्दल आज बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये चांगले गुण आणि वाईट गुण दोन्ही पण असतात. बरोबर. ह्या चांगल्या गुण आणि वाईट गुणांना धरून आपल्याला चांगलं काहीतरी बनवायचं असतं आणि काहीतरी आयुष्य चांगलं करायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या पुरातन काळामध्ये सुद्धा रेफरन्स आढळतो. व्यास ऋषींचे तर तुम्ही काही समुद्र मंथनाचे काही रेफरन्स वाचले तर तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये ऋषींनी वर्णन केलंय की असुर आणि देव ह्या लोकांचं समुद्र मंथन यांनी केलं गेलं आणि याच्यातून खूप वेगवेगळ्या प्रकारचे रत्न निर्माण झालेत. याचा जर अभ्यास केला मानसशास्त्रानुसार तुमच्या लक्षात येईल का सूर आणि असुर ह्या दोघांचा जर दोघं सोबत आले आणि यांनी जर काही मंथन केलं तर खूप चांगल्या प्रकारच्या वेगवेगळे रत्न निघू शकतात. म्हणजे असुर म्हणजे आपले वाईट विचार, सूर म्हणजे आपले चांगले विचार. आपल्याला कधी कधी आपले वाईट विचारच ऍक्सेप्ट होत नाही. बऱ्याच आपण असं म्हणतो की अरे मी हा वाईट विचार करूच शकत नाही, असं बऱ्याच आपल्याकडून होत असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण ऍक्सेप्ट केलं का माझ्या मनामध्ये सुद्धा वाईट विचार येऊ शकतात आणि मी हा जो विचार करतो हा वाईट विचार आहे आणि माझ्याकडे असलेले चांगले विचार हे दोन्ही जर आपण इक्वलाइज केले आणि चांगले आणि वाईट विचार यांचं जर मंथन केलं आपल्या शरीरातून सुद्धा वेगळ्या प्रकारचे रत्न बाहेर येऊ शकतात आणि आपण या आयुष्यामध्ये खूप चांगलं जगू शकतो. ह्या सर्व गोष्टींचा विचार करूनच आपण हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म सेंटरची थीम ठरवलीत. ह्या थीम मध्ये आपल्या समुद्र मंथनाची सगळी थीम ठरली. ह्या थीमचा पहिला प्रमुख म्हणजे धन्वंतरी तुम्ही बघितलाच. त्यासोबतच आपण ह्या सगळ्या 14 रत्नांचा वापर करून रुग्णाला 14 रत्न वल्लभ चिकित्सा देणार आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात बेस आहे जो की आपल्या आजार आपला दुरुस्त व्हावा यासाठी पहिली आपण जी प्रक्रिया करतो ती म्हणजे मला पहिले निरोगी व्हायचं. त्यासोबतच आपण ह्या 14 रत्नांचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल ह्या 14 रत्नांमधून सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारच्या गोष्टी समजून येतात. उदाहरणार्थ पहिला आहे विष. जर तुमच्या शरीरातील वाईट गोष्टी आणि चांगल्या गोष्टी ह्या दोन्ही गोष्टींचा जर आपण मंथन सुरू केलं तर पहिल्यांदा आपल्याला काय आढळतं, आपले वाईट विचारच आपल्याला आडवे येतात. हे वाईट विचार लक्षात ठेवायचं, कधी पण आपण बोलायचे पण असतात आणि गिळायचे पण असतात. म्हणून शंकर सांगतो का ते कंठात ठेवा. म्हणजे कंठात ते स्थिर राहिले पाहिजे, ते बोललेही गेले नाही पाहिजे ज्याच्याने कोणाचं मन दुखवेल आणि जे पचवले नाही गेले पाहिजे ज्याच्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. कारण की बऱ्याचदा अनेक वाईट विचार हे सुद्धा पचवले जातात आणि त्याच्याने सुद्धा वेगवेगळे मोठ्या प्रकारचे व्याधी होऊ शकतात. म्हणून आपल्या आयुष्यातील हे वाईट विचारांचं विष हे न पचवता ते आपण स्थिर ठेवलं गेलं पाहिजे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे शरीरातील दोष हे कमी जास्त होत नाही आणि आपण आजार कमी याच्यात बरं करू शकतो. त्यासोबतच आपण बघितलं कामधेनू ही भक्तीचे स्वरूप आहे. त्यासोबत उच्चश्रवा घोडा हा वेगाचं स्वरूप आहे. या उच्चश्रवा घोड्यानंतर आपला रत्न येतो हे म्हणजे ऐरावत. त्याच्यानंतर कौस्तुभमणी, पारिजात वृक्ष, त्याच्यानंतर रंभा, लक्ष्मी, वारुणी, धनुष्य, चंद्र, शंख, धन्वंतरी आणि अमृतकुंभ अशा प्रकारचे 14 रत्न या समुद्र मंथनात बाहेर आलेत. या 14 रत्नांना खूप एक प्रकारचं वेगळं महत्व आहे. जसं तुम्ही बघायला पारिजात वृक्ष हा यालाच कल्पवृक्ष म्हटलं जातं. म्हणजेच काय, या वृक्षाच्या खाली बसून आपण काही इच्छा केल्या की त्या पूर्ण होतात. आयुष्यामध्ये एक असा पाठ येतो की ज्यावेळेस आपल्याला आपल्या इच्छा सगळ्या पूर्ण झाल्यासारख्या वाटायला लागतात, पण त्यावेळेस आपण संयम ठेवला गेला पाहिजे आणि आपलं आयुष्य जे आहे स्थिर सावध ठेवलं पाहिजे. त्यावेळेस आपण अति अहंकारी पण नाही जमलं पाहिजे आणि आपण अति डिप्रेस पण नाही व्हायला पाहिजे. या हिशोबाने विचार केला गेला तर या रत्नाचा आपल्याला वापर खूप चांगला करता येतो. त्यानंतर रंभा ही जे रत्न हे म्हणजे आपलं शरीरातील सेक्शुअल डिझायर दर्शवतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असलेल्या काम वासना ह्या सुद्धा नियंत्रित ठेवावं या हिशोबाने आयुर्वेदामध्ये वाजीकरण नावाची चिकित्सा सांगितली. याच्यामध्ये वात्सायन ऋषींनी कामशास्त्राचं खूप छान वर्णन केलंय. आपल्या कामेच्छा या कशा नियंत्रित ठेवाव्यात आणि त्याच्यावर विजय कसा मिळावा आणि आपलं आयुष्य सुखी कसं करावं या हिशोबाने विचार करतो. कारण की आपण आजकाल बघतो की ह्या गोष्टीमुळेच अनेक लोकांना वेगळ्या प्रकारचे मोठे आजार झाले आहेत. तर या गोष्टींचा पण इथं या चिकित्सालयामध्ये विचार केला जाणार आहे. त्यानंतर शल्यतंत्र हा आयुर्वेदातला एक मोठा अंग आहे. हे सुश्रुतांनी याला खूप छान डेव्हलप केलंय. पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा खूप मोठ्या सर्जरी होत होत्या. या सर्जरींचा किंवा तुम्ही ऐकलं असेल की शारसूत्र, अग्निकर्म ह्या चिकित्सा सुद्धा या शल्यतंत्रामध्ये केल्या जातात. त्यानंतर शालक्यतंत्र. शालक्यतंत्रामध्ये आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, कान, नाक, घसा या सर्व गोष्टींवर ट्रीटमेंट केली जाते. त्यांच्या चिकित्सा असते, त्यांच्या औषधी असतील, त्याच्यात नाकाचे ड्रॉप, डोळ्याचे ड्रॉप, कानाचे ड्रॉप किंवा यांच्यामध्ये असणाऱ्या चिकित्सा यांना निरोगी कसं ठेवता येईल, ज्याच्याने आपल्याला ज्ञान चांगलं घेता येईल या गोष्टींचं माहिती ह्या तंत्रामध्ये दिली आहे. त्यानंतर रसायन चिकित्सा ही तर सगळ्यांना माहितच आहे का च्यवनप्राश खाल्ल्यानंतर माणूस तरुण होतो. ही सदी चिकित्सा या रसायन तंत्रात दिली. माणसाला आहे तसं ठेवणं
आणि वयोवृद्ध माणसाला तरुण कसं बनवणं, ही सगळी माहिती या रसायन तंत्रात दिलेली. या रसायन तंत्राचा वापर करून आपलं आयुष्य आपण निरोगी आणि सुदृढ करू शकतो. अशा प्रकारच्या या 14 रत्नांचा वापर करून, त्यासोबतच ह्या गोष्टींची माहिती घेऊन, अष्टांगाचा वापर करून आपण आपल्या आयुष्यात येणारे सर्व प्रकारचे आजार, असाध्य आजार आणि ज्या गोष्टी दुरुस्त होण्यामध्ये इतर चिकित्सांना अपयश आलंय, ह्या सुद्धा ह्या आयुर्वेदाने आपण दुरुस्त करू शकतो. आणि ह्या हरिवल्लभमध्ये ह्या गोष्टी कशा प्रकारे दुरुस्त करता येईल, ह्या गोष्टींचा वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि अधिभौतिक ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, इथं समावेश करून रुग्णाला देण्याचा प्रयत्न केला आहे.